नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये एबी फॉर्म वाटपावरून झालेल्या गोंधळानंतर अद्यापही हा जो वाद आहे तो नाशिकमध्ये सुरूच आहे। तिकीट वाटपाचा वाद अद्यापपर्यंतही सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आज देखील भाजपच्या शहर अध्यक्षांना काही कार्यकर्त्यांकडून घेराव घालण्यात आला होता। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजप शहर अध्यक्ष आहेत। आपण जर बघितलं तिकीट वाटपून 2 दिवस झाले आहेत तरी देखील हा वाद थांबायचं कुठेतरी नाव घेत नाही। अनेकांमध्ये आपल्याला नाराजी पाहायला मिळते। काही थोडेफार कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांची उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराजी आहे। आज प्रभाग क्रमांक 10 मध्ये मोठी सभा होती सकाळी आणि तेव्हा आमचे मंडलाध्यक्ष शांताराम घंटेंनी मला सांगितलं की काही कार्यकर्ते पदाधिकारी नाराज होऊन माझ्याकडे आलेले, त्यांची नाराजी आपल्याला दूर करायला पाहिजे, तुम्ही या। आणि म्हणून मी तिथे गेलो होतो। घेराव वगैरे काही घातलेला नाही, त्यांच्या प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या, हे खरं आहे। मात्र अनेक कार्यकर्त्यांमध्ये ते म्हणतात की निष्ठावान आहेत, त्यांच्यामुळे कुठेतरी त्यांच्यात रोष पाहायला मिळतो। आपल्याला अक्षरशः गाजर देखील दाखवण्यात आलेला आहे। निष्ठावान कार्यकर्ते आहेत हे कुठलं कोणीही नाकारू शकत नाही, परंतु सर्वच निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळेल असंही होत नाही। त्यातलं माझंही उदाहरण मी तुम्हाला सांगितलं आहे की मी सर्वेमध्ये टॉपला असताना, मी फॉर्म भरलेला असताना मला नाही सांगितलं पार्टीने, मी थांबलो। ह्याचं अनुकरण जर इतर निष्ठावान कार्यकर्त्यांनी घेतलं तर मला वाटतं बरं होईल। अनेक ठिकाणी घरातच अनेकांना उमेदवारी दिल्या गेल्या, त्यामुळे कुठेतरी जे भाजपचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, ते देखील आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। घरातल्या उमेदवाऱ्या जर तुम्ही बघितलं असेल की आमदारांच्या मुलामुली घरात 3-3, 4-4 उमेदवारी दिल्या गेल्या। एकेका घरात 3-3, 4-4 उमेदवाऱ्या दिल्या असं काही झालेलं नाही आहे। पक्ष निर्णय घेईल, उर्वरित माघारी घ्यायला लावेल पक्ष, त्याप्रमाणे होईल सर्व। नक्कीच आता खरं तर बघितलं मोठा रोष जो आहे तो आपल्याला कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतोय। बंडखोरीचं एक मोठं आव्हान भाजप समोर आहे। पक्ष खूप मोठा वाढलेला आहे। 1106 इच्छुकांनी उमेदवाऱ्या मागितलेल्या होत्या, त्यामधून कोणालाही 122 जणांना उमेदवाऱ्या दिल्या असत्या तरी कुठंतरी तो नाराजीचा सूर राहिलाच असता। त्यामुळे हे साहजिक आहे, परंतु आम्ही नक्की उद्यापर्यंत जे काही नाराज असतील त्यांच्या संपर्कात आहोत, सर्व ठिकाणी फिरत आहोत आणि नक्की आम्हाला त्यांची नाराजी दूर करायला यश येईल असे आमचे ठाम खात्री। मात्र अनेक जे होते ते शेवटच्या क्षणी भाजपकडून उमेदवारी मिळेल अशा अपेक्षेनं होतं, ते आता आपला जो राज्यामध्ये जो सत्तेत पक्ष आहे शिवसेना आपल्यासोबत, त्या पक्षातनं उमेदवारी करतायत, त्यामुळे आपल्या विरोधात असते लढतायत। जे स्वतःला निष्ठावान म्हणतात, उमेदवारी मिळाली तर चांगलं आणि उमेदवारी नाही मिळालं तर दुसऱ्या पक्षात जायचं, यांची निष्ठा कुठे आहे? त्यांच्या निष्ठेला का त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही, खरं म्हणजे का तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून तुम्ही तिकडे गेले, मग तुमची हे कसे निष्ठावान म्हणता येईल आपल्याला? कशावरून यांची निष्ठा आहे? खरं तर पाहिली पाहिजे। खरं तर निवडणुका आहेत, निवडणुकीच्या काळी ते सर्वांचंच आपल्याला एक मोठं आव्हान असणार आहे। आव्हान वगैरे मला वाटतंय विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीला बिलकुल नाही। विकास आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या ज्या योजना आहे ह्या घेऊन फक्त आम्ही जनतेपर्यंत जाणार आहे। बाकीचं आव्हान आमच्या पुढं काही नाही। नक्कीच आपल्यासोबत भाजपचे शहर अध्यक्ष सुनील केदार होते। आमच्यासमोर कुठलाही आव्हान नाही, आम्ही विकास कामांवरती नागरिकांच्या समोर जाऊ असं त्यांनी या ठिकाणी आपल्याला प्रतिक्रिया दिली। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।